हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर आज आम्ही चाललो थायलंडला. आपल्यासोबत आहे गौरव पाटील. खूप एन्जॉय करणार आहेत आम्ही आता. 3 ते 4 दिवस आम्ही तिकडेच आहेत. बघूया आता चेक इन वगैरे सगळं झालेलं आहे. म्हणजे 11:30ची फ्लाईट आहे. तर बघूया जरा आता टाइमपास करू. अजून 1 तास आहे. सो फायनली गाईज थायलंड एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. हा सुवर्णभूमी एअरपोर्ट आहे ना. सुवर्णभूमी एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. आता मी बॅग वगैरे घेतलेली आहे. इमिग्रेशन वगैरे सगळं झालंय. पण पनीर टिक्का सँडविच दिलेला. तर बघूया, तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतो काय काय लागतो. तो अजून इंडियनसाठी विजा फ्रीच आहे बँकॉकला यायचं. तर बघूया पुढं काय काय होतं, सांगतो तुम्हाला. बँकॉकला यायला जर तुम्हाला सिम पाहिजे असेल तर एक तर तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता, जर तुमच्यात ई सिम चालत असेल तर. आणि ऑनलाईन बुक करून तुम्ही फिजिकल कार्ड पण घेऊ शकता. तर त्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो काय काय आहे ते. गौरवचा सिम फिजिकली घेतलेला, कारण की त्याच्यात ई सिम नव्हता चालत. तर आता तिथंच प्रोसेस चालू आहे. सिम कार्ड भेटलेलं आहे इथे. 7 दिवस 50 GB भेटलेला आहे, 700 रुपयात. तर गौरवसाठी सिम आम्ही क्लूक ॲपवरून बुक केलेला. तो ॲप दाखवतो तुम्हाला कुठला येतो. आणि समथिंग अराउंड 700ला पडला त्याचा सिम. आणि माझ्यासाठी मी ई सिम बुक केलेला अगोडावरून. तो 300 रुपयाला पडला मला, आपल्या इंडियन रुपीजने. फायनली भाईचा सिम पण चालू झालेला आहे. चला आता आपला गेट नंबर दिलाय, तिथे जाऊ. त्याला बोर्डिंगसाठी 3 गोष्टी मेन आहेत. पहिले तर आपला बोर्डिंग पास, पासपोर्ट आणि TDAC एक TDSC फॉर्म असतो. कारण काय इंडियनना विजा फ्री आहे, तर त्यामुळे तो एक फॉर्म फिल करून द्यायला लागतो. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. एअरपोर्टवरून आता आम्ही आलो टायगर टोपियाला ब्रेकफास्टसाठी. आता इथे आम्ही ओरिजिनल वाघ बघणार आहेत. त्याचा आनंद लुटणार आहेत. मी वाघासोबत फोटो काढणार आहोत. आणि वाघासोबत फोटो काढणार आहेत. फक्त वाघाने आमच्यासोबत घेऊन बघूया. आम्ही जमणार नाश्ता करतो. नाश्ता करू आणि जाऊ वाघाला बघायला.
फायनली आम्ही क्रोकोडाईल शोला आलो. बघूया काय काय बघायला भेटतं. तर अशा प्रकारे क्रोकोडाईल शो संपलेला आहे. आता बघूया पुढे टायगर शोचा कसा बघायला भेटतो.